मुंग्यांच्या जगात आपण बघितलं होतं. मुंग्यांची किती जाती आहेत आपल्याकडे? 100. किती? 1000 जाती आहेत. किती जाती आहे? 1000. बरं, जर आपण मुंग्यांवर जर पाय ठेवलं तर काय होतं? चावतात ना? आपल्याला असं आहे का चावलं नाही म्हणून आणखी? नाही. चावतात. मुंग्यांना जर आपण धक्का लावला तरी आपल्याला चावत असतात. ते स्वतःचं चावून काय संरक्षण करत असतात. संदेश पोहोचण्यात आपण कोणतं एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. जर एखादं संकट त्यांच्यावर आलं, त्यांच्या जीवावर बेतलं एखादं संकट, कोणी पाय लावला काही झालं तर त्या एकमेकांना सावध करत असतात. ते सावध कशा प्रकारे करतात ते बघूया आपण. यासाठी मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. गंधकण, छोटे कण असे गंधकण ते सुद्धा बाहेर सोडत असतात एकमेकांना सावध करण्यासाठी. या गंधकणाचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. आता ह्याचा सुगावा लागला की कोणावर काहीतरी आक्रमण झाले, कोणतरी आता त्रास देते एखाद्या मुंगीला, तर अशा वेळेस काय करतात? त्या गंधकण सोडतात. वातावरणात काय परिसरात गंधकण सोडतात आणि त्या लगेच सांगतात, म्हणजे गंधकण सोडून दुसऱ्यांना सुद्धा बोलवतात की आमचं संरक्षण तुम्ही करा. या गंधकणाचा सुगावा लागताच इतर मुंग्या सुद्धा त्यांना मदतीला ताबडतोब तिथे येत असतात. त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. आता तुम्ही सगळ्या आमच्यावर संकट आले आणि इतर मुंग्या सुद्धा संकटात पडू नये, सगळ्यांना सावध करण्यासाठी त्या हवेत सुद्धा काही गंधकण सोडत असतात. त्या एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणाचा परिणाम अधिक तीव्र होतो. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. एखाद्या मुंगीला जर चिरडले गेली असेल, काही जड वस्तू पडली किंवा काही ती मरण पावली असेल, मग अशा वेळेस ती काय करते? ती जखमी झाल्याबरोबर काय करते की हवेमध्ये गंधकण सोडून देते आणि तुम्ही सुद्धा सावधान राहा असं त्या गंधकणांनी बाकीच्या मुंग्यांना कळत असतं. अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सुद्धा वातावरणात सोडले जातात. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभागात देखील घासतात. आता इतर मुंग्यांना सुद्धा आपल्यावर संकट आले हे कळण्यासाठी ते काय करतात की त्या भूपृष्ठावर काय जे काही पृष्ठ असतं तिथे काय ते आपला जे अंग असतं ते घासतात आणि त्या घर्षणाने बाकीच्या मुंग्या काय होतात? सावध होत असतात. त्यातूनच येणाऱ्या आवाजाच्या साहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. त्या आवाज निर्माण होतो, भूपृष्ठावर तिचा अंग घासल्यावर आवाज निर्माण होतो आणि इतरांना सावधतेचा ती इशारा देत असते. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात. तर निरनिराळ्या आता घर्षणाने सुद्धा संवाद साधला गेला, गंधकणाने सुद्धा संवाद साधला गेला. तर वेगवेगळ्या प्रकारचा त्या प्रकारे एकमेकांशी संवाद साधत असतात. स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात. स्वतःचं संरक्षण करायचं आणि आपल्या वसाहती ज्या आहेत मुंग्या त्याचे सुद्धा संरक्षण करण्यासाठी त्या तत्पर असतात. तत्पर असणे म्हणजे काय? नेहमी तयार असतात की संकट आल्यानंतर सगळ्यांचं संकट दूर करण्यासाठी तत्पर त्या असतात. स्वतःच्या किंवा वसाहतीच्या रक्षणासाठी मुंग्या कडकडून चावा घेतात. लाल मुंग्या असेल तर जोरात चावा त्या घेत असतात. काही मुंग्या विषारी दंश करतात, विषारी दंश सुद्धा त्या करत असतात. तर काही विशिष्ट आम्लाचा फवारा शत्रूवर सोडतात. काही आम्ल सुद्धा ऍसिड सुद्धा असतात त्यांच्यामध्ये आणि त्याचा फवारा त्या पुढच्या शत्रूवर त्या करत असतात. न कळत एखाद्या वेळेचा लाल मुंग्याच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. लाल मुंग्याची वसाहत आहे, एक राग आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही पाय दिला तर काय होईल? असं चावा घेतील. हे सांगायची गरज आहे का? नाही. सगळ्यांना त्याचा काय आलेला असतो? अनुभव आलेला असतो. वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला
तेथून पळ काढावाच लागतो. आता एखादा शत्रू आला, सगळ्यांनी जर चावा घेतला तर तिथलचा जो शत्रू आहे मुंग्यांचा तो तिथून पळूनच जातो. पळ काढला तरच ठीक आहे, नाहीतर ते आणखी चावा घेत असतात. काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुई सारखी योजना केलेली असते. काही दंश म्हणजे काय, चावा घेण्यासाठी सुई सारखं सुद्धा त्यांची रचना असते. दंश करताच प्राण्याच्या शरीरात विष सोडले जाते. आता दंश करणे म्हणजे काय, चावा घेतात जे विष आहे त्यांच्याकडे त्या पुढच्या शत्रूच्या शरीरात सोडलं जातं. या विषाचा मोठ्या प्राण्यांवर फारसा प्रभाव जाणवत नाही. आता हा जे विष आहे ते मोठ्या प्राण्यावर लगेच मारतात का ते, त्याचा जास्त प्रभाव असा नसतो. थोड्या वेळाकरता आपल्याला काय होतं, त्रास होत असतो. परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो. आता दाह म्हणजे काय, आग होणे किंवा त्रास होतो, आग होते. ते आग झाल्याबरोबर तो शत्रू ते वसाहत सोडून दुसरीकडे जातो आणि ते यशस्वी होतात की आपला शत्रू आपल्यापासून दूर गेला. या मुंग्याचा प्रभाव हाणून पाडणारे त्याचे बरेच शत्रू देखील आहेत. अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न साखळीचा हा एक भागच आहे. हे आपल्याला कसे विसरून चालेल. आता आपण हे शत्रूला तर शत्रूपासून तर संरक्षण त्यांनी केले, पण अन्न साखळी माहिती आहे, फूड सायकल, पुढचे तर मुंग्यांना कीटक खातात, कीटकांना हे तुम्हाला सगळं माहिती आहे. कीटकांना प्राणी खातात, मग प्राण्यांना मोठे प्राणी खातात. हे जे आहे फूड चेन, त्या फूड चेन म्हणजे अन्न साखळी. तर हे मुंग्यांना सुद्धा दुसरे खाणारे प्राणी सुद्धा आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. अशा या उद्यमशील म्हणजे उद्योगप्रेमी असणारे काही ना काही उद्योग करत असतात. शिस्तीत वागणाऱ्या, सामाजिक जीवन जगणाऱ्या, समाजात राहून सुद्धा त्या जगणाऱ्या मुंग्यांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. समाजात राहतात, उद्योगी आहेत आणि शिस्तबद्ध सुद्धा आहेत. अशा सगळ्या गुण असलेल्या ह्या मुंग्यांना आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. धडा समजला? हो मॅम. सांगा मला, पळ काढणे म्हणजे काय? तिथून पळून जाणे किंवा पळून जाणे. दाह, आग होणे, हाणून पाडणे म्हणजे म्हणजे त्यांचा जो डाव असेल त्याला निष्फळ करून टाकायचं, यशस्वी होऊ द्यायचं नाही. उद्यमशील काही ना काही काम करत असतात त्यांना काय म्हणायचं, उद्योगप्रिय.